हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे माझा अनुभव माझे घरगुती उपाय. तर प्रत्येक आजार हा माणसाला चालूच असतो, तर त्याच्यावरती मी घरगुती उपाय सांगत असते आणि ते खूप गुणकारक पण असतात. तर आजचा व्हिडिओ आहे हातपायाची जळजळ होणं. असं बहुतेक जणांना होतं की हाताची जळजळ होते, पायाची पण जळजळ होते. तर ती कशा कारणाने होते? त्याचं कारण म्हणजे शरीरात पोषण तत्वांची कमतरता होते. शरीरामध्ये रक्त कमी झाल्यावर होतं, रक्त भिसरणाच्या समस्यामुळे होतं. अशा बहुतेक समस्या आहेत का ज्याने आपल्या हातपायाची जळजळ होते, आग होते. तर त्याच्यावरती मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. तर उपाय म्हणजे असं आपलं जे नवरत्न तेल असतं ते लावायचं, त्याने आग थांबते. आणि घरगुती उपायामध्ये तर कसं असतं, आपली जी कोरफड असते ना, कोरफड, तर ती काय करायची, तिचा आतमधला जो मदगो असतो कापून तो लावायचा. तर त्याने काय होतं, थंड पडतं आणि थंड पडल्यावरती आग थांबते. हे तुम्हाला पण माहिती आहे. अजून म्हणजे काय, आपलं गावरान तूप, साजूक तूप जे असतं ना आपल्या घरी केलेलं, विकतचं नाही. कारण विकतच्या याच्यात थोडंफार काय ना केमिकल असतं. तर जे आपलं साजूक तूप आहे, गावरान तूप, ते लावायचं. किंवा मग थंड पाण्याची पिशवी करायची, ती लावायची. आणि काय करू नये तर घरातली टूथपेस्ट बिलकुल पण लावू नका. बहुतेक लोक म्हणतात लावा, पण अजिबात लावायची नाही. तर अजून म्हणजे कापूर, कापूर पण अजिबात लावायचा नाही. तर अशाच नवनवीन घरगुती उपायासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला वेगवेगळ्या आजारांवरती जर घरगुती उपाय माहीत नसतील आणि ते जाणून घ्यायचे असतील, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्या तुमच्या प्रत्येक आजाराचं सोल्युशन काढायचा प्रयत्न करीन. आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.